पन्ना नंबर 68, दूसरी इकाई, पांचवा पाठ। इस पाठ का नाम है ईमानदारी की प्रतिमूर्ति। ईमानदारी, जिसे मराठी में प्रामाणिकपना कहा जाता है, और प्रतिमूर्ति यानी उसका उदाहरण। हमारे समाज में पुराने जमाने में लोग किस प्रकार ईमानदार थे, इसका एक उदाहरण इस पाठ में दिया गया है। इस पाठ के लेखक है सुनील शास्त्री, जिनका जन्म 1950 इस समय हुआ था। आप जानते होंगे कि हमारे देश के दूसरे प्रधानमंत्री, प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान, लाल बहादुर शास्त्री, इनके बेटे सुनील शास्त्री, यही इस पाठ के लेखक है। वो एक राजनेता थे और साथ ही साथ एक कवि, लेखक, संगीत, सामाजिक कार्यों में भी उन्हें विशेष लगाव था। प्रस्तुत संस्मरण में, संस्मरण यानी जो बातें पूरे जीवन भर याद रहती है, ऐसा लेखन कार्य। प्रस्तुत संस्मरण में लेखक ने स्वर्गीय लाल बहादुर शास्त्री जी की ईमानदारी, सादगी, सादगी म्हणजे साधेपना, सरलता, सच्चाई, पर दुख कातरता, पर यानी दूसरों का, दुख यानी व्यथा, वेदना, कातर होना यानी उससे विचलित होना। पर दुख कातरता या शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्याचं दुःख बघून जी माणसं व्यथित होतात, याला पर दुख कातरता असं म्हटलं जातं। तो लाल बहादुर शास्त्री जी में किस प्रकार के ये गुण थे, इसका चित्रण इस पाठ में किया गया है। मैंने आप सबको सूचित किया था कि ये एक पाठ आप सीखने से पहले एक बार जरूर पढ़ लेना। जिन विद्यार्थियों ने इसका वाचन किया है उनको ये पाठ बहुत ही अच्छी तरह से समझ में आएगा। हमने अपने जीवन में बाबूजी का रहते अभाव नहीं देखा। अभाव यानी कमी। उनके न रहने के बाद जो कुछ मुझ पर बीता वो एक दूसरी तरह का अभाव था कि मुझे बैंक में नौकरी करनी पड़ी। लाल बहादुर शास्त्री जी हमारे देश के प्रधानमंत्री थे, लेकिन फिर भी वो इतने ईमानदार थे कि उनका बेटा एक बैंक में नौकरी करता था। लेकिन उससे पूर्व बाबूजी के रहते मैं जब जन्मा था तब वे उत्तर प्रदेश में पुलिस मंत्री थे। उस समय गृह मंत्री को पुलिस मंत्री कहा जाता था। पुलिस मंत्री यानी गृह मंत्री, जिसे होम मिनिस्टर कहा जाता है। इसलिए मैं हमेशा कल्पना किया करता था कि हमारे पास ये छोटी गाड़ी नहीं, बड़ी आलीशान गाड़ी होनी चाहिए। बाबूजी प्रधानमंत्री हुए तो वहां जो गाड़ी थी वो थी इम्पाला शेवरलेट। इम्पाला शेवरलेट हे परदेशातनं तयार होणाऱ्या एका गाडीच्या कंपनीचं नाव आहे आणि त्यावेळेला ती अतिशय उच्चभ्रू लोकांमध्ये वापरली जायची। उसे देख देख बड़ा जी करता कि मौका मिले और उसे चलाऊं। प्रधानमंत्री का लड़का था, कोई मामूली बात थी नहीं। सोचते विचारते कल्पना की उड़ाने भरते, एक दिन मौका मिल गया। धीरे धीरे हिम्मत भी खुल गई थी ऑर्डर देने की। हमने बाबूजी के निजी सचिव से कहा, निजी सचिव यानी पर्सनल असिस्टेंट, जिसे अंग्रेजी में पीए कहा जाता है, साहब साहब जरा ड्राइवर से कहिए इम्पाला लेकर रेजिडेंस की तरफ आ जाए। रेजिडेंस यानी निवास स्थान। यानी पाठ की शुरुआत में पहले ही परिच्छेद में लेखक हमें यह बताते हैं कि उनके पिताजी यानी लाल बहादुर शास्त्री प्रधानमंत्री बनने से पहले वो इस देश के गृह मंत्री रह चुके थे। और आजकल हम जानते हैं कि राजनेता लोग कितनी शानो शौकत से रहते हैं। ऊंची ऊंची महंगी महंगी गाड़ियां, बड़े बड़े आलीशान मकान, उनके बंगले, महल, और उनका रहन सहन काफी शानो शौकत वाला होता है। तो उसी प्रकार हमारे भी पिताजी का रहन सहन होना चाहिए, इस प्रकार का विचार लेखक के मन में आ चुका था। जब वो प्रधानमंत्री बने तो उनकी सेवा के लिए भारत सरकार की ओर से इम्पाला शेवरलेट नाम की बड़ी आलीशान, बड़ी महंगी गाड़ी उनकी खातिरदारी में थी। तो स्वाभाविक है उनके बच्चों को भी इस बात का मोह हो जाता है कि हम उस इंपोर्टेड गाड़ी में बैठकर
सवारी लगाकर देखे कि कैसा महसूस होता है। और उसी के अनुसार सुनील शास्त्री जी ने अपने पीए से कहलवा दिया कि जो हमारी पापा की गाड़ी है उसे आप अपने घर पर ले आए। 2 मिनट में गाड़ी आकर दरवाजे पर लग गई। अनिल भैया ने कहा, मैं तो उसे चलाऊंगा नहीं, तुम ही चलाओ। आता एवढी महागातली एवढी इम्पोर्टेड गाडी ज्याच्यामध्ये पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान बसून सफारी करतात, ती गाडी चालवण्याचं धाडस सुनील शास्त्री यांचे भाऊ होते अनिल शास्त्री, त्यांच्यामध्ये झालं नाही। ते म्हटले, ही काय मी गाडी चालवणार नाही, तूच चालव। मैं आगे बढ़ा, ड्राइवर से चाबी मांगी, बोला तुम बैठो आराम करो, हम लोग वापस आते हैं अभी। आता सरकारी गाड्यांसाठी सरकारने नियुक्त केलेले ड्रायव्हर असतात, पण ही गाडी त्यांना स्वतः चालवून बघायची होती आणि म्हणून त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की तू इथंच थांब, आम्ही थोड्याच वेळात फिरून येतो। गाड़ी लेकर हम चल पड़े। क्या शान की सवारी थी, याद कर बदन में झुरझुरी आने लगी। आता त्यावेळेची ही सगळ्यात महागातली गाडी होती, पंतप्रधानच्या गाडीतून फिरतात ती गाडी होती आणि त्या गाडीत बसल्यानंतर त्यांना जो विलक्षण अनुभव आला त्याच्यामुळे त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला। बदन में झुरझुरी आना, मैंने अचंभित होना, आश्चर्यचकित होना। जिसके यहां खाना था वहां पहुंचा, बातचीत में समय का ध्यान नहीं रहा, देर हो गई। खाना खाने के कार्यक्रम में वो जा चुके थे, गपशप मारते मारते इतनी देर हो गई कि समय की तरफ उनका ध्यान ही नहीं रहा। याद आया बाबूजी आ गए होंगे। वापस घर आ फाटक से पहले ही गाड़ी रोक दी, उतरकर गेट तक आया, संतरी को हिदायत दी, ये सैल्यूट वैल्यूट नहीं, बस धीरे से गेट खोल दो, वह आवाज करे तो उसे बंद मत करो, खुला छोड़ दो। रात्री पार्टीला गेल्यानंतर पार्टी करून परत येताना त्यांना इतका वेळ झाला आणि नंतर त्यांच्या अचानक असं लक्षात आलं की आपले वडील म्हणजे जे देशाचे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री ते आता घरी आले असतील आणि आपण त्यांची गाडी घेऊन आलो हे त्यांना समजलं नसलं पाहिजे। यासाठी त्यांनी आपल्या घराच्या अलीकडेच ती गाडी बंद केली। येतानाच त्यांनी संतरी म्हणजे त्या घरामधला जो गेटमन होता, वॉचमन होता, त्या सेवकाला त्यांनी आदेश केलेला होता की आम्ही आल्यानंतर आम्हाला सॅल्यूट वॅल्यूट काय मारायचं नाही, शांतपणानं ते दरवाजाचे जे गेट असेल ते गेट उघडायचं आणि दरवाजा उघडताना जर आवाज व्हायला लागला तर त्याला हात लावू नका, ते तसंच उघडं राहू देत। म्हणजे आपण आलोय हे वडिलांना कळता कामा नये। बाबूजी का डर, वह खटपट सैल्यूट मारेगा तो आवाज होगी और फिर गेट की आवाज से बाबूजी को हम लोगों के लौटने का अंदाजा हो जाएगा। वे बेकार में पूछताछ करेंगे। अभी बात ताजा है, सुबह तक बात में पानी पड़ चुका होगा। संतरी को जैसा कहा गया उसने किया। दबे पैर पीछे किचन के दरवाजे से अंदर घुसा, जाते ही अम्मी मिली। जसं त्यांनी प्लॅनिंग केलं होतं त्याप्रमाणे नोकरानं अतिशय शांतपणानं हळूच दरवाजा उघडला। पुढच्या दाराने न जाता ते मागच्या दारातून म्हणजे किचनच्या दरवाजातून ते आत गेले आणि आत गेल्या गेल्या त्यांच्या असं लक्षात आलं की आपली आई अजून आपली वाट बघत आहे, ती जागी आहे। अम्मी ने पूछा, अम्मा से उन्होंने पूछा, बाबूजी आ गए, कुछ पूछा तो नहीं। म्हणजे गेल्या गेल्या त्यांनी आपल्या आईला विचारलं की वडील आलेत का, त्यांनी आमच्याबद्दल काही विचारलं का। अम्मा बोली, हाँ आ गए, पूछा था मैंने बता दिया। पण आईने स्पष्ट सांगून टाकलं, ते तर कधीच आलेत, त्यांनी आल्या आल्या तुमच्याबद्दलच विचारलं आणि मी स्पष्ट सांगितलं। म्हणजे आता लपवण्यासारखी कोणतीही गोष्ट त्यांच्याजवळ राहिलेली नव्हती। आगे कुछ कहने की हिम्मत ही नहीं पड़ी। यह जानने सुनने की बाबूजी ने क्या कहा, फिर हिदायत दी, सुबह किसी को कमरे में मत भेजिएगा, रात देर हो गई, सुबह देर तक सोना होगा। आता वडिलांना या सगळ्या गोष्टी समजलेल्याच आहेत म्हटल्यानंतर आता स्पष्टीकरण करण्याची गरजच नव्हती आणि म्हणून त्यांनी आईला सांगितलं की आता आम्ही रात्री उशिरा आलोय, आम्ही आमच्या बेडरूम मध्ये चाललोय, तिथं सकाळी लवकर दरवाजा वाजवू नका, आम्हाला डिस्टर्ब करू नका, आम्ही उद्या सकाळी उशिरापर्यंत झोपणार आहोत। सुबह 5:30 पौने 6 बजे किसी ने दरवाजा खटखटाया। तरी सुद्धा लवकर लवकर म्हणजे पहाटेचे 5:30 पावणे 6 वाजले असतील, कुणीतरी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा वाजवला। नींद टूटी। मैंने बड़ी तेज आवाज में कहा, देर रात को आया हूं, सोना चाहता हूं, सोने दो। लेखकाने आतनच बेडरूम मधनं सांगितलं की एखादा नोकर वगैरे असेल असं त्यांना वाटलं। ते म्हटले, अरे आम्ही रात्री उशिरा आलोय,
आम्हाला झोपायचं आहे अजून, मी दरवाजा उघडणार नाही. ये सोचकर की कोई नौकर चाय लेकर आया होगा जगाने. आता बऱ्याच घरांमध्ये तुम्ही पाहिलं असेल की बेड टी हा प्रकार असतो. सकाळी उठल्या उठल्या अगोदर चहा दिला जातो. तसा आपला नौकर आपल्यासाठी चहा घेऊन आला असावा असं त्यांना वाटलं. लेकिन दरवाजे पर दस्तक फिर पडी. पुन्हा थोड्या वेळानंतर परत दरवाजा वाजला. झुंझलाते जोर से बिगड़ने के मूड में दरवाजे की तरफ बड़ा बड़बड़ाता हुआ दरवाजा खोला. पाया बाबूजी खडे है. आता माणसाची झोप मोड झाल्यानंतर साहजिकच त्याला राग येतो, थोडा चिडचिडा होतो. एवढ्या भल्या पहाटे सांगून सुद्धा कोण आपल्याला त्रास द्यायला लागले, झोपमोड करायला लागले, असं बडबडतच त्यांनी घराचा दरवाजा उघडला. समोर बघतायत तर काय, तर त्यांचे वडील. आणि त्यांचे वडील म्हणजे काय साधारण व्यक्ती नव्हती, आपल्या देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. हमें कुछ न सूझा, माफी मांगी, बेध्यानी में बात कह गया हूं. बेध्यानी में यानी ध्यान नहीं रहा. वे बोले, कोई बात नहीं, आओ आओ, हम लोग साथ साथ चाय पीते हैं. आता दरवाजा उघडल्यानंतर एखादे वडील हे नाराज झाले असते, चिडले असते आपल्या मुलांवर. पण लाल बहादूर शास्त्री अतिशय शांतपणे म्हटले, ठीक आहे, काही हरकत नाही, आवरा, आपण सगळ्यांनी एकत्र चहा घ्यायचा है. हमने कहा ठीक है, बस जल्दी जल्दी हाथ मुंह धो चाय के लिए टेबल पर जा पहुंचा. आता एवढ्या सकाळी आपल्या वडिलांनी बोलवले, चहासाठी आमंत्रण दिले म्हटल्यानंतर त्यांनी पटकन आवरावरी केली आणि किचनमध्ये त्यांच्या इथे जो टेबल होता तिथे जाऊन ते चहासाठी तयार होऊन पोचले. लगा उन्हें सारी राम कहानी मालूम है, पर उन्होंने कोई तर्क नहीं किया, न कुछ जाहिर होने दिया. आता साहजिकच त्यांच्या मनामध्ये भीती होती, रात्रीचा प्रसंग ते आपल्याला विचारतील की आपली गाडी घेऊन कुठे गेला होता, कुणाला विचारून गेला होता, परवानगी घेतली होती का, मला का नाही सांगितलं. पण तरी सुद्धा लाल बहादूर शास्त्रींनी असा आवेश दाखवला की आपल्याला जणू काय माहिती नाही आणि त्याच्याबद्दल आपल्याला काही चौकशी करायची नाही. कुछ देर बाद चाय पीते पीते बोले, अम्मा ने कहा तुम लोग आ गए हो, पर तुम कहते हो रात बड़ी देर से आए, कहां चले गए थे. चहा पीत पीतच त्यांनी हा प्रश्न विचारला की जेव्हा मी रात्री घरी आलो तेव्हा तुमची आई म्हणजे लाल बहादूर शास्त्री यांची पत्नी यांनी सांगितलेलं होतं की मुलं घरी आलेले आहेत. आता आई ही नेहमी आपल्या मुलांची बाजू घेत असते, वडील त्यांच्यावर रागावायला नको म्हणून त्यांच्या चुकांवर पांघरून घालत असते. तसं तिनं सांगितलं होतं की मुलं कधीच घरात येऊन थांबलेले आहेत. पण ते म्हटले, मी आल्यानंतर तर मला असं कळालं की तुम्ही आलेला होता ऑलरेडी घरी आणि रात्री वेळानं आला असं कसं म्हणताय, तुम्ही कुठे गेला होता. जवाब दिया, हाँ बाबूजी, एक जगह खाने पर चले गए थे. त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे सांगितलं की एके ठिकाणी आम्हाला जेवायला जायचं होतं, तिथं आम्ही गेलो होतो. उन्होंने आगे प्रश्न किया, लेकिन खाने पर गए तो कैसे, जब मैं आया तो फियाट गाडी गेट पर खडी थी. नेमकं तुम्ही जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेला कसं होतात. त्यांच्या घरामध्ये त्यांची स्वतःची एक फियाट गाडी होती. फियाट ही सुद्धा गाडीची कंपनी आहे. पूर्वीच्या वेळेला या गाड्या सर्रास आपल्याला सगळीकडे पाहायला मिळायच्या. तर ते म्हटले की आपली स्वतःची फॅट गाडी तर आपल्या दारातच होती, तुम्ही कसे गेलात. कहना पडा, हम इम्पाला शेवरलेट लेकर गए थे. आता मात्र त्यांना सांगणं भाग पडलं. ते म्हटले की आम्ही तुमची गाडी घेऊन गेलो होतो. वो बोले, ओहो, तो आप लोगों को बड़ी गाड़ी चलाने का शौक है. मग पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला की आपल्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा हव्यास निर्माण झालाय कि आपण एक आलिशान गाडीतून फिरावं. बाबूजी खुद इम्पाला का प्रयोग न के बराबर करते थे और वो किसी स्टेट गेस्ट के आने पर ही निकलती थी. देशाचे पंतप्रधान असून त्यांच्या दिमतीला एवढी मोठी आलिशान गाडी असून ते त्याच्यामधून फिरून कधी रुबाब व्यक्त करत नव्हते. अगदी गरज लागली तर एखादे परदेशी विदेशी पर्यटक किंवा भेटायला आलेली व्यक्ती असेल तर किंवा देशातला मोठा राजकारणी नेता महत्वाची व्यक्ती जर कोण आली तरच ते त्या गाडीतनं बाहेर पडायचे. उनकी बात सुन मैंने अनिल भैया की तरफ देख आंखों से इशारा किया. मैं समझ गया कि यह इशारा इजाजत का है, अब हम उसका आए दिन प्रयोग कर सकेंगे. आता एवढं कळून सुद्धा वडील आपल्याला रागवले नाहीत, आपल्यावर चिडले नाहीत म्हटल्यानंतर सुनील शास्त्री आणि अनिल शास्त्री या दोघांना असं वाटलं की आता वडिलांनाही कळाले.
आणि कदाचित इथून पुढे ही गाडी फिरवायला ते आपल्याला परवानगी नेहमी देतील. आणि मनामध्ये एका गोष्टीचा त्यांना आनंद जाणवायला लागला. चाय खत्म कर उन्होंने कहा, सुनील जरा ड्राइवर को बुला दीजिए. ते म्हटले जरा ड्राइवरला बोलो. मैं ड्राइवर को बुला लाया. उससे उन्होंने पूछा, तुम लॉगबुक रखते हो ना? आता हा ड्रायव्हर सरकारी होता. आता ही गाडी शासनाची होती आणि या गाडीमध्ये एक लॉगबुक होतं, म्हणजे नोंदवही. ही गाडी कुठून कुठपर्यंत फिरली, त्याचं किलोमीटर किती झालं, रोज किती वापर झाला, कुठल्या कामासाठी गेली. तर त्यांनी ड्रायव्हरला विचारलं, तू लॉगबुक ठेवतोस का, त्याच्यातल्या सगळ्या नोंदी करतोस का? उन्होंने हाँ में उत्तर दिया. उन्होंने आगे कहा, एंट्री करते हो? एंट्री म्हणजे नोंद. तू सगळं लिहितोस का खरं खरं त्यात? तो म्हटला हो. कल कितनी गाडी इन लोगों ने चलाई? रात्री जेव्हा हे गाडी घेऊन गेले त्यावेळेला किती किलोमीटर यांनी गाडी फिरवली? वो बोला 14 किलोमीटर. आता ते म्हटले या कामासाठी ही 14 किलोमीटर गाडी फिरलेली आहे. उन्होंने हिदायत दी. हिदायत यानी सूचना. उसमें लिख दो 14 किलोमीटर निजी उपयोग के लिए. म्हणजे ते देशाचे पंतप्रधान होते, त्यांना कुणीही विचारलं नसतं की हे 14 किलोमीटर तुम्ही का फिरलात. पण जुन्या काळातले राजनैतिक नेता लोक हे किती प्रामाणिक होते. ते म्हटले तर लॉगबुक मध्ये तशी नोंद कर ही 14 किलोमीटर गाडी माझ्या खासगी कामासाठी फिरलेली आहे. आज आपण बघतो आपल्या गावातला एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य जरी असला तर तो खादीचे कपडे, पांढरे कपडे घालून इतका मिरवायला लागतो. सरकारी गाड्या जर असतील, एखादा नगरसेवक असेल, एखादा महापौर असेल, एखादा आमदार असेल, एखादा खासदार असेल, एखादा मंत्री असेल, तर तो सरकारी गाड्यांचा किती दुरुपयोग करतो. तो सरकारी कामासाठी कमी आणि आपल्याच कामासाठी किती या गाड्यांचा गैरवापर करतो. असे राजकीय नेते मंडळी जे आहेत ते किती रुबाब करतात हे आपण बघितलेलं आहे. पण सुनील शास्त्रींचे वडील देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री किती प्रामाणिक होते ते म्हणले त्याच्यामध्ये लिही की 14 किलोमीटर गाड़ी ही आमच्या घरच्या कामासाठी, खासगी कामासाठी फिरलेली आहे. तभी उनकी बात हमारी समझ में नहीं आई और फिर उन्होंने अम्मा को बुलाने के लिए कहा. पान नंबर 70 वर आपण आलोय. तर एवढं झाल्यानंतर सुद्धा त्याने आपल्या पत्नीला बोलवलं. अम्मा जी के आने पर बोले, साहे साहब से कहना 60 पैसे प्रति किलोमीटर के हिसाब से पैसे जमा करवा दे. आता सहाय साहेब हे त्यांची पीए होते, पर्सनल असिस्टंट. त्यांना म्हटले बघ असं कर, आपल्या पीएना सांग की 14 किलोमीटर ही जी गाडी फिरलेली आहे प्रति किलोमीटर 60 पैसे याच्याप्रमाणे त्याचे जे काही पैसे होतील ते याच्यावर जमा कर. म्हणजे त्यावेळेला एका किलोमीटरला त्या गाडीचा सरकारी दर होता 60 पैसे प्रति किलोमीटर. म्हणजे ही गाडी 14 किलोमीटर आपण आपल्या देशाच्या कामासाठी न वापरता घरगुती कामासाठी वापरली. याच्यासाठी त्यांनी त्याचे पैसे जमा करायला सांगितले. म्हणजे प्रामाणिकपणाचं ते एक मूर्तिमंत उदाहरण होतं. इतना जो उनका कहना था कि हम और अनिल भैया वहां रुक नहीं सके. आपले वडील इतके प्रामाणिक आहेत आणि आपल्यामुळं आज त्यांच्या लॉगबुक मध्ये अशा पद्धतीची नोंद करावी लागली. हे त्यांच्या तत्वात बसत नव्हतं, पण आपण त्यांच्या तत्वाला कुठेतरी छेद दिला, फाटा दिला. याचं दुःख त्या दोन मुलांना वाटायला लागलं. जो रुलाई छोटी तो वो कमरे में भागकर पहुंचने के बाद भी काफी देर तक बंद नहीं हुई. दोनों ही जन देर तक फूट फूट कर रोते रहे. आपल्यामुळं आपल्या वडिलांना आज किती शरमल्यासारखं वाटायला लागले याचं दुःख त्या दोघांना इतकं झालं की ते आपल्या बेडरूम मध्ये गेले आणि दिवसभर रडत राहिले. त्यांना कळून चुकलं की आपण आपल्या वडिलांची गाडी ही आपण वापरायला नको पाहिजे होती. आपसे ये बात शान के तहत नहीं कह रहा पर इसलिए कि ये बातें अब हमारे लिए आदर्श बन गई है. हे उदाहरण सुनील शास्त्रींनी का दिले? कारण पूर्वीच्या काळाचे राजनीतिक किंवा राजकारणातले नेते मंडळी आणि आताची नेते मंडळी याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. देशाचे पंतप्रधान असून सुद्धा ते किती साधे होते, ते किती प्रामाणिक होते आणि ही शिकवण त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा घालून दिलेली होती. आणि म्हणून सुनील शास्त्री म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये जर माझा आदर्श कोण असेल तर ते म्हणजे माझे वडील. सक्रिय राजनीति में आने पर सरकारी पद पाने के बाद क्या उसका दुरुपयोग करने की हिम्मत मुझ में हो सकती है? नंतर सुनील शास्त्री सुद्धा राजकारणात आले, पण ते म्हणतात की आमच्या वडिलांनी आम्हाला अशा पद्धतीची शिकवण घालून दिलेली आहे. मग आम्ही कधी सरकारी गोष्टीचा दुरुपयोग करू का? तेवढी हिम्मत आमच्यात येईल का?
आप ही सोचे, मेरे बच्चे कहते हैं कि पापा आप हमें साइकिल से भेजते हैं, पानी बरसने पर रिक्शे से स्कूल भेजते हैं, पर कितने ही दूसरे लोगों के लड़के सरकारी गाडी से आते हैं. आता वडिलांची शिकवण सुनील शास्त्रींनी शिकलेली होती. त्यांच्याकडे सुद्धा घरामध्ये सरकारी गाडी होती. पण आपल्या मुलांना ते सायकलवरून पाठवायचे. पावसाच्या दिवसांमध्ये रिक्षाने पाठवायचे. आणि म्हणून त्यांच्या मुलांना असं वाटायचं की कितीतरी आमच्या वर्गातली जी मुलं आहेत ती सरकारी गाडीतनं येतात. तुम्ही अशा पद्धतीची आपली सरकारी गाडी आमच्यासाठी का नाही वापरत? वे छोटे हैं, उन्हें कलेजा चीरकर नहीं बता सकता, समजाने की कोशिश करता हूं. पण ती दोन लहान मुलं आहेत, त्यांना सुद्धा साहजिकच अशा पद्धतीची इच्छा निर्माण होणार की आपण एखाद्या आलिशान गाडीतनं जावं, आपल्या मित्रांना सांगावं की ही आमच्या वडिलांची गाडी आहे, मी ह्या गाडीतनं आज आलो. पण लहान मुलांना त्यांनी समजवण्याशिवाय दूसरा कुठलाही पर्याय योग्य समजला नाही. जानता हूं मेरा ये समझाना कितना कठिन है, फिर भी समय होने पर कभी कभी अपनी गाडी से छोड़ देता हूं. मग कधी कधी आपल्या मुलांचं मन राखण्यासाठी स्वतःच्या गाडीतनं ते कधी कधी त्यांना शाळेत सोडायचे. अपना सरकारी ओहदा छोड़कर आया हूं और आपके साथ ये सब फिर जिक्र कर तनिक ताजा और नया महसूस करना चाहता हूं. नंतर त्यांनी ते सरकारी पद सोडून एका बँकेमध्ये क्लार्कची नोकरी स्वीकारली. आणि ते म्हणतात की एकेकाळी आमचे वडील जेवढे प्रामाणिक होते तीच प्रामाणिकपणाची शिकवण आम्हाला सुद्धा मिळाली. कोशिश करता हूं नींव को पुनः संजोना संवारना कि मेरे मन का महल आज के इस तूफानी झंझावात में खडा रह सके. आत्ताचा काळ बदललेला आहे. आता अशी प्रामाणिक माणसं तुम्हाला राजकारणामध्ये अजिबात बघायला मिळणार नाहीत. पण ते म्हणतात की मी एक पाया घालण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचा हव्यास, मोह, माया, भ्रष्टाचार, रुबाबात, ऐश आरामामध्ये राहणं याच्यामध्ये कुठेतरी प्रामाणिकपणाची इमारत ही तशीच उभी राहावी. याद आते हैं बचपन के वे हसीन दिन. आता या गाडीच्या प्रसंगानंतर त्यांनी त्यांच्या लहानपणाच्या काही अविस्मरणीय गोष्टी सांगितलेल्या आहेत. वे पल जो मैंने बाबूजी के साथ बिताए. लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनातले लेखकाच्या बालपणाचे काही किस्से आहेत. वे अपना व्यक्तिगत काम मुझे सौंप देते थे और मैं कैसा गर्व अनुभव करता था. कधी कधी ते आपल्या मुलांना काहीतरी काम सांगायचे. एक होड़ थी जो हम भाइयों में लगे रहती. होड़ यानी स्पर्धा. किसे कितना काम दिया जाता है और कौन उसे कितनी सफाई से करता है. त्या दोन भावंडांच्या मध्ये ही ईर्ष्या लागलेली असायची की वडील कुणाला काम सांगतात आणि कोण त्यांचं काम इतकं चांगलं आणि इतकं पटकन करतं. एक दिन बोले, सुनील मेरी अलमारी काफी बेतरतीब हो रही है, तुम उसे ठीक कर दो और कमरा भी ठीक कर देना. अलमारी म्हणजे कपाट, कमरा म्हणजे खोली आणि बेतरतीब म्हणजे अस्तव्यस्त. एके दिवशी त्याने आपल्या मुलग्याला सांगितले की अरे असं कर, माझ्या कपाटामध्ये सगळ्या गोष्टी जरा अस्तव्यस्त पडलेल्या आहेत, त्या जरा व्यवस्थित लावून ठेव. मैंने स्कूल से लौटकर वो सब कर डाला. दूसरे दिन मैं स्कूल जाने के लिए तैयार हो रहा था कि बाबूजी ने मुझे बुलाया. पूछा, तुमने सब कुछ बहुत ठीक कर दिया, मैं बहुत खुश हूं, पर वे मेरे कुर्ते कहाँ है. कुर्ता म्हणजे सदरा, शर्ट. ते म्हणते अरे तू काम अतिशय चांगले केलेस, पण त्याच्यात माझे शर्ट होते, सदरे होते, ते कुठे ठेवलेस. मैं बोला, वे कुर्ते भला, कोई यहां से फटा था, कोई वहां से, वे सब मैंने अम्मा को दे दिए है. तू म्हटला ते कपडे, तो शर्ट, और त्याच्यातले बरेच फाटलेले होते. उन्होंने पूछा, ये कौन सा महीना चल रहा है. मैंने जवाब दिया, अक्टूबर का अंतिम सप्ताह. अक्टूबर महीन्यातला शेवटचा आठवडा चालू होता. उन्होंने आगे जोड़ा, अब नवंबर आएगा, जाड़े के दिन होंगे, तब ये सब काम आएंगे, ऊपर से कोट पहन लूंगा ना. जाडा म्हणजे सर्दी, थंडी. ते म्हटले अरे काय होते, आतनं जरा इकडे फाटले, तिकडे फाटले, खराब झाले. आता आणखीन थोड्या दिवसानंतर थंडीचे दिवस चालू होतील, मी आता हा शर्ट घालत जाईन आणि त्याच्यावर कोट घालेन. म्हणजे देशाचे पंतप्रधान असून सुद्धा आपल्या घरामधले जे जुने कपडे आहेत, जे जीर्ण झालेले आहेत, ते सुद्धा वापरण्यामध्ये त्यांना कमीपणा वाटत नव्हता. मैं देखता रह गया, क्या कह रहे हैं बाबूजी. वे कहते जा रहे थे, ये सब खादी के कपड़े हैं, बड़ी मेहनत से बनाया है बिनने वालों ने, इसका एक एक सूत काम आना चाहिए. आता त्यावेळेला खादीचे कापड हे हाताने विणले जायचं चरख्यावर. महात्मा गांधीजींनी ही स्वदेशीची शिकवण सगळ्यांना दिलेली होती.
आणि त्यांनी सांगितलेलं होतं की याच्यातलं एक एक सूत अतिशय मेहनतीने विणलेलं आहे, ते वाया जाता कामा नये. आणि म्हणून ते हा प्रयत्न करायचे की हे खादीचं कापड आहे, कष्टानं विणलेलं आहे, ते अजिबात वाया जाऊ नये. यही नहीं, मुझे याद है मैंने बाबूजी के कपड़ों की तरफ ध्यान देना शुरू किया था. क्या पहनते हैं, किस किफायत से रहते हैं. म्हणजे लहानपणातच त्यांना कळालेलं होतं की आपले वडील किती काटकसरी आहेत. ते विनाकारण कशा पद्धतीने ऐशो आराम किंवा रुबाब करत नाहीत. मैंने देखा था, एक बार उन्होंने अम्मा को फटा हुआ कुर्ता देते हुए कहा था, इसके रुमाल बना दो. पान नंबर 71 वर आपण आलेलो आहोत. एक आठवण त्यांना येते की लहानपणी त्यांना हा प्रसंग आठवतो की एके दिवशी त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं होतं की हा शर्ट फाड़ आणि त्याच्यापासून रुमाल बनव. बाबूजी का एक तरीका था जो अपने आप आकर्षित करता था. म्हणजे खादीचे स्वदेशीचे कपडे जे अतिशय कष्टाने विणलेले आहेत, त्याचा एक एक धागा सुद्धा वाया जाऊ नये हा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असायचा. वे अगर सीधे से कहते, सुनील तुम्हें खादी से प्यार करना चाहिए, तो शायद वो बात कभी मेरे मन में घर नहीं करती. पर बात कहने के साथ साथ उनके अपने व्यक्तित्व का आकर्षण था जो अपने में सामने वाले को बांध लेता था. सुनील शास्त्री म्हणतात की त्यांनी आम्हाला जर सांगितलं असतं की अरे तुम्ही पण खादीचे कपडे वापरत जा, तर हे आमच्या मनावर इतकं कोरलं गेलं नसतं. पण आपले वडीलच अशा पद्धतीनं खादीच्या कपड्यांचा इतका सन्मान करतात हे बघितल्यानंतर त्यांना हे कळून चुकलं की आपण सुद्धा अशा पद्धतीचा स्वीकार केला. वह स्वतः उन पर अपना सब कुछ निछावर करने पर उतारू हो जाता था. म्हणजे त्यांचं वागणंच असं होतं की सांगण्याची गरज पडत नव्हती. अम्मा बताती है, हमारी शादी में चढ़ावे के नाम पर सिर्फ 5 ग्राम सोने के गहने आए थे. आता पंतप्रधान जरी असले, राजकारणामध्ये सक्रिय जरी असले, तरी त्यांनी अतिशय गरीब घरामध्ये लग्न केलेलं होतं. लग्नातला एक प्रसंग सांगितलेला आहे त्यांच्या लालबहादूर शास्त्रींच्या आईनंच सांगितलाय की जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा 5 ग्रॅम सोनं एवढंच आमच्या अंगावर दागिने, लगनाचे दागिने म्हणून आलेलं होतं. लेकिन जब हम विदा होकर रामनगर आए तो वहां उन्हें मुंह दिखाए में गहने मिले. मग तिथनं जेव्हा ते आपल्या सासरी आल्यानंतर मुंह दिखाई कार्यक्रम असतो. नवीन आलेली जी सुनबाई आहे तिचा चेहरा बघण्याचा कार्यक्रम, तिथं पै पाहुणे जमत असतात, ते खुशी देत असतात. त्याच्यामध्ये त्यांना बरेच दागिने मिळालेले होते. सभी नाते रिश्ते वाले ने कुछ न कुछ दिया था. जिन दिनों हम लोग बहादुरगंज के मकान में आए, उन्हीं दिनों तुम्हारे बाबूजी के चाचा जी को कोई घाटा लगा था. नंतर काही दिवसानंतर ते दुसरीकडे शिफ्ट झाले आणि एक प्रसंग असा आला की त्यांचे काका, चाचा म्हणजे काका, त्यांना एका गोष्टीमध्ये नुकसान झालं. घाटा म्हणजे नुकसान. किसी तरह से बाकी का रुपया देने की जिम्मेदारी हम पर आ पड़ी. बात क्या थी उसकी ठीक से जानकारी लेने की जरूरत हमने नहीं सोची और न ही इसके बारे में कभी कुछ पूछताछ की. आपल्या चुलत्यांचा, आपल्या काकांचा जो घाटा म्हणजे जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करण्याची वेळ आता लालबहादूर शास्त्रींच्यावर आलेली होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता की त्यांनी असं सुद्धा विचारलं की तुम्ही एवढ्या पैशांचं नुकसान कसं काय केलं. बरं ठीक आहे, आम्ही तुमचे पैसे भागवतो, पण ते पैसे तुम्ही आम्हाला कधी देणार, कसे देणार, असं त्यांना काहीही विचारलं नाही. आणि आपल्या काकांना झालेलं नुकसान हे त्यांनी स्वतः भरून काढलं. आता काका म्हणजे चुलते. आपण आपल्या घरामध्ये, आपल्या परिवारामध्ये ही गोष्ट जाणत असतो की आपल्यात आणि आपल्या चुलत्यांच्यात बारीक सारीक गोष्टीसाठी किती वाद होत असतात. पण त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. आपल्याकडे असणारे जे सगळे पैसे आहेत, सगळी संपत्ती आहे, त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी त्यांनी देऊन टाकल्या. एक दिन तुम्हारे बाबूजी ने दुनिया की मुसीबतों और मनुष्य की मजबूरियों को समझाते हुए जब हमसे गहनों की मांग की, तो क्षण भर के लिए हमें कुछ वैसा लगा और गहना देने में तनिक हिचकिचाहट महसूस हुई, पर यह सोचा कि उनकी प्रसन्नता में हमारी खुशी है. हमने गहने दे दिए. अतिशय बिकट प्रसंग आला त्या परिवारावर एक. आणि लालबहादूर शास्त्रींना काय पर्याय राहिला नाही. त्यांनी आपल्या पत्नीला सांगितले की तुझे जे दागिने आहेत ते दागिने आपल्याला मोडावे लागणार. आता माणसावर किती जरी कर्ज झालं, किती जरी अडचण आली, तर तो घरातले आपले जे दागिने आहेत ते सांभाळून ठेवत असतो. आणि स्त्रियांना सोन्याचे दागिने किती प्रिय असतात हे आपल्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा
आपल्या पतीच्या एका म्हणण्यावर त्यांच्या पत्नीनं जराही विचार केला नाही आणि आपले दागिने देऊन टाकले. केवळ टीका नथुनी बिछिया रख लिए थे. आता बिछिया म्हणजे कमरेला घालायचा छल्ला, नथुनी म्हणजे नाकातली नथ आणि टीका हा एक दागिना आहे. म्हणजे अतिशय थोडे दागिने त्याने आपल्याजवळ ठेवले आणि बाकीचे देऊन टाकले. वे हमारे सुहाग वाले गहने थे. म्हणजे सुहासिनी ज्या पद्धतीचे दागिने आपल्याजवळ ठेवत असतात तेवढेच त्यांनी ठेवले, बाकीचे देऊन टाकले. उस दिन तो उन्होंने कुछ नहीं कहा, पर दूसरे दिन वे अपनी पीडा न रोक सके. एखाद्या प्रसंगाबद्दल आपल्याला आपल्या पत्नीचे दागिने मोडावे लागले याबद्दल त्यांच्या मनामध्ये अत्यंत दुःख होतं. कहने लगे, तुम जब मिर्जापुर जाओगे और लोग गहनों के संबंध में पूछेंगे तो क्या कहोगी. आता आपल्या पत्नीची दागिने मोडल्यानंतर साहजिकच ती जेव्हा आपल्या माहेरी जाईल तेव्हा माहेरच्या गोष्टी ह्या तिथं लोक विचारत असतात की तुझ्या अंगावरची दागिने काय झाली, कुठे गेली. हम मुस्कुराई और कहा, उसके लिए आप चिंता न करें. त्याने आपल्या पत्नीला विचारलं की आता तुझे दागिने मोडले, तुला जर कोणी विचारलं तर तू काय सांगणार. पण बायको म्हणली तुम्ही याची चिंता करू नका. हमने बहाना सोच लिया है. हम कह देंगे की गांधी जी के कहने के अनुसार हमने गहने पहनना छोड़ दिया है. तिने त्याची सुद्धा पूर्वतयारी केलेली होती. ती म्हटली की तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. मी सांगेन की महात्मा गांधीजींनी स्वदेशी वापरायला सांगितलंय आणि त्यांच्या या अनुसरणानंच मी सांगेन की अशा पद्धतीचे दागिने मी घालायचं बंद केलेलं आहे. इस पर कोई भी शंका नहीं करेगा. आणि मग आपल्यावर कोण शंका घेणार नाही. तुम्हारे बाबूजी तनिक देर चुप रहे, फिर बोले, तुम्हें यहाँ बहुत तकलीफ है, जिसे मैं अच्छी तरह समझता हूं. तुम्हारा विवाह बहुत अच्छे सुखी परिवार में हो सकता था, लेकिन अब जैसा है वैसा है. तुम्हें आराम देना तो दूर रहा, तुम्हारे बदन के भी सारे गहने उतरवा लिए. पण लाल बहादूर शास्त्रींना या गोष्टीचं दुःख वाटत राहिलं. त्यांनी एक दिवस आपल्या पत्नीला हे बोलून दाखवलं की तुझं जर लग्न एखाद्या श्रीमंत घरामध्ये झालं असतं, तू ऐशारामात राहिली असतीस, अंगावर तुझ्या भरपूर सोनं नाणं दागिने झाले असते. पण आता विनाकारण माझ्याबरोबर तुला दुःखामध्ये गरिबीमध्ये राहावं लागते. आणि आपण एवढे कम नशिबी आहोत की तुझ्या अंगावरचे दागिने सुद्धा आपण वाचवू शकलो नाही. हम बोली, यानी उनकी लेखक की मां ने कहा, पर जो असल गहना है वो तो है, हमें वो वही चाहिए. एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीचा खरा दागिना जर कोण असेल तर तो म्हणजे तिचा नवरा. सोन्या नाण्याचे अलंकार जे असतात, दागिने जे असतात, ती बाह्य शोभा वाढवत असतात. पण ज्या स्त्रिया मनाने श्रीमंत असतात त्या कधी सोन्याच्या अलंकारासाठी मोह दाखवत नसतात. म्हणजे सुनील शास्त्री जेवढे प्रामाणिक होते त्यामुळे त्यांची पत्नी, त्यांची मुलं हे सुद्धा आपोआप प्रामाणिक बनत गेले. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मेरा तो असला गहना आप ही है, मुझे बस वही चाहिए. आप उन गहनों की चिंता न करें, समय आ जाने पर फिर बन जाएंगे. सदा ऐसे ही दिन थोडे ही रहेंगे, सुख दुःख तो सदा ही लगा रहता है. या पाठातलं हे अतिशय महत्वाचं वाक्य आहे. पत्नीनं आपल्या नवऱ्याला म्हणजे लाल बहादूर शास्त्रींना समजून सांगितलं की अहो त्याचं तुम्ही एवढं वाईट का वाटून घ्यायला लागलाय. सगळे दिवस काय एकसारखे नसतात. आज आपल्यावर वाईट दिवस आले, उद्या चांगले दिवस येतील, गेलेले दागिने परत मिळतील आणि आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे येत राहणार. दिवस काय थोडेच एकसारखे असतात. यानी इस पूरे पाठ में हमारे देश के दूसरे प्रधानमंत्री श्री लाल बहादुर शास्त्री जी कितने ईमानदार थे, कितनी सरलता और सादगी से रहते थे और दूसरों को मदद करने के प्रति वे कितने परदुख कातर थे. इन सारी बातों का चित्रण इस पाठ में किया गया है. आता हा धडा तुम्हाला समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. आता या पाठावरचा जो स्वाध्याय आहे तो कसा सोडवायचा आहे हे मी आपल्याला सांगतोय. पन्ना नंबर 72. सगळ्यात वरच्या बाजूला शब्द संसारमध्ये शब्दार्थ दिलेले आहेत, मुहावरे दिलेले आहेत. मुहावरा अर्थ आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. स्वाध्यायामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 हे सगळे प्रश्न सोडवायचे आहेत. अभिव्यक्ती याच्यामध्ये स्वमतचा प्रश्न आहे. सादा जीवन उच्च विचार इस विषय पर अपने विचार लिखिए. म्हणजे सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याबद्दल हे स्वमत लिहायचं आहे. आता स्वमत हे 8 ते 10 ओळींमध्ये असलं पाहिजे.
आपल्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकेचं अर्ध पान एवढं तरी आपण लेखन केलं पाहिजे. त्यानंतर पान नंबर 73 वर भाषा बिंदू म्हणजे व्याकरण दिलेलं आहे. एकूण 20 शब्द आपल्याला दिलेले आहेत, 20 वाक्य आपल्याला दिलेली आहेत. त्या वाक्यांमध्ये काय काय ठिकाणी 2-2, काय काय ठिकाणी 1-1 असे शब्द आहेत ज्यांच्यामध्ये अशुद्ध शब्द दिलेले आहेत, ते आपण शुद्ध करायचे आहेत. उदाहरणार्थ मी पहिलं उत्तर आपल्याला सांगतोय, करामत अली गाय अपनी घर लाई. याच्यामध्ये 2 अशुद्धी आहेत. करामत अली गाय अपनी, त्याच्याऐवजी अपने. घर आहे तसंच राहणार आणि लाईच्या ऐवजी ला ए, एडका ए आणि पूर्णविराम. म्हणजे 2 बदल आहेत. अपनीच्या ऐवजी अपने, लाईच्या ऐवजी लाय. अशाच पद्धतीचं बोर्डाला सुद्धा तुम्हाला वाक्य येणार. त्याच्यामध्ये 2 बदल असणार. एक बदल हा अर्ध्या मार्कासाठी असणार. शक्यतो पाठामध्ये असणारी छापील वाक्य त्यापैकीच एखादं वाक्य तुम्हाला दिले जाईल. आणि म्हणून वाक्य शुद्धीकरण हा प्रश्न जर आपल्याला चांगला सोडवायचा असेल तर त्यासाठी पाठ्यपुस्तकाचं वाचन आपलं अतिशय बारकाईने असलं पाहिजे. तर अशी 20 वाक्य शुद्ध करून तुम्ही वहीमध्ये सोडवायची आहेत. उपयोजित लेखन मध्ये मुद्दों के आधार पर कहाणी लेखन. आता मुद्दे दिलेले आहेत ते शांतपणे वाचायचे आहेत. सगळ्यात अगोदर आपल्याला शीर्षक द्यायचं म्हणजे गोष्टीला नाव द्यायचं आहे. आता नाव देत असताना ते कमीत कमी शब्दांमध्ये गोष्टीला समर्पक अशा पद्धतीचं असलं पाहिजे. मोठ्या अक्षरात ते शीर्षक लिहायचं. त्यानंतर एक ओळ रिकामी सोडायची. त्याच्या खालच्या ओळीला कहाणी लेखन प्रारंभ करायचं. आता कहाणी लेखन किती लिहावं त्याच्यामध्ये तुमचे 3 परिच्छेद पाहिजेत. एक परिच्छेद साधारण 7-8 ओळींचा. गोष्टीची सुरुवात, गोष्टीचा मध्य, गोष्टीची शेवट, असे 3 पॅरेग्राफ आपले त्याच्यामध्ये पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं, गोष्ट सांगत असताना आणि गोष्ट लिहित असताना ती नेहमी भूतकाळामध्ये पाहिजेत. या ज्या सगळ्या गोष्टी मी सांगतोय की अभ्यास कशा पद्धतीने पाहिजेत हे तुम्ही अतिशय व्यवस्थित सगळं ऐकून ठेवा. कारण या पद्धतीने ज्यांचा स्वाध्याय नसेल त्या सगळ्यांना त्या हिंदीच्या सगळ्या वह्या परत लिहाव्या लागणार आहेत. मी परत एकदा सूचना सांगतोय, बोर्ड पॅटर्न प्रमाणे जशा पद्धतीने अभ्यास पाहिजेत त्या सूचना मी तुम्हाला वारंवार सांगितलेल्या आहेत. तसा जर तुमचा अभ्यास नसेल तुम्हाला सगळा स्वाध्याय परत लिहावा लागेल. आणि म्हणून अशा पद्धतीनं स्वाध्याय लिहित असताना सुरुवातीला सगळ्यात वर गोष्टीचं शीर्षक, त्यानंतर गोष्टीला सुरुवात, गोष्टीचा प्रारंभ, गोष्टीचा मध्य, गोष्टीचा शेवट असे 3 परिच्छेद करायचे. आपली जी फुल पेज वही असते किंवा जी बोर्डाची उत्तरपत्रिका असते त्याचं पूर्ण 1 पान आणि पलीकडच्या पानावर थोडंसं अशा पद्धतीनं 1.25 पान ते जास्तीत जास्त 1.5 पान, त्यापेक्षा जास्त गोष्ट लिहिण्याची गरज नाही. सगळी गोष्ट लिहून झाल्यानंतर एक ओळ परत रिकामी सोडायची. सी कसा शब्द लिहायचा, सला दुसरी वेलांटी, गोष्टीतून काय शिकवण मिळाली ती पूर्ण एका वाक्यामध्ये लिहायची. आता गोष्टीमध्ये जी पात्र दिलेली आहेत, गावं दिलेली आहेत, त्यांना तुम्ही नावं देऊ शकता, त्याच्यामध्ये रंजकता आणू शकता, पण गोष्टीचा मूळ अर्थ बिघडणार नाही याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूतकाळामध्ये पाहिजेत. त्याच्यामध्ये योग्य ती विरामचिन्ह पाहिजेत, मुहावरेदार अलंकारिक भाषाशैली पाहिजेत. अशा पद्धतीनं आपण आपलं कहाणी लेखन पूर्ण करायचं. म्हणजे आज आपण दुसरी इकाईमधला 5वा पाठ इमानदार की प्रतिमूर्ती या पाठाचं स्पष्टीकरण पाहिलं आणि या पाठावरचा स्वाध्याय कसा सोडवायचा याबद्दल आपण चर्चा केली. ठीक आहे, इथं आपला तास संपलेला आहे. आपण आपल्या ग्रुपमधून किंवा या तासामधून लेफ्ट होऊ शकता. धन्यवाद.